समितीचे अध्यक्ष माननीय तेजरामजी बारेवार यांना विनंती करतो, आलेल्या सर्व पाहुण्यांना आदरपूर्वक मंचावर घेऊन त्यांना स्थानापन्न करावं अशी मी विनंती करतो। त्याचप्रमाणे सर्व सभासदांना सुद्धा विनंती आहे, सर्वांनी इकडे तिकडे न भटकता मंचाच्या समोर यावं। सर्व सभासदगण अरे या मीटिंग होगी तो बक्षीस वितरण म्हणून आमच्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून लाभलेले माननीय श्री झामसिंगजी बघेले माजी सभापती, त्याचप्रमाणे माननीय श्री रेखलालजी टेमरे कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड गोंदिया, त्याचप्रमाणे गोरेगावचे माजी नगराध्यक्ष माननीय आशिषजी बारेवार, त्याचप्रमाणे माननीय श्री आमचे 3 दिवसीय पटामध्ये एकूण 176 जोड्या आल्या होत्या, त्यामध्ये एकूण आपल्याकडे 55 पाळ झाली होती। त्यामध्ये आपण 6 पासून तर 55 पर्यंत सर्व पाळांना आपण मंडळाच्या वतीने त्यांना त्वरित पारितोषिक देण्यात आलं होतं। आता आपल्याला नंबर 1 ते नंबर 10 पर्यंत पारितोषिक द्यायचे आहे। वो यहाँ वाले तो पूरा इनाम लेके जाऊंगा 6 नंबर कर लो। मुन्ना भाऊ चौधरी कहाँ हो जी? दमणमध्ये आलेल्या सर्व पाहुणे मंडळी, जोडी मालक, प्रेक्षक बंधू सर्वांना बसण्याची उत्तम व्यवस्था झाली। बसा, तुमच्यासाठी आता वर आम्ही पाय जोडून आता तुम्ही बसा थोडा वेळ। बसा आरामात पाय फैलवून बसा, पण बसा क्या भागा से ठीक आहे। आलेल्या सर्व पाहुण्यांचा स्वागत करतो आणि या पद समितीच्या आयोजन संबंधित माननीय श्री रेखलाल भाऊ टेमरे यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्दामध्ये आमच्या आयोजनाबद्दल आम्हाला 2 शब्दामध्ये कळावं। जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जवान जय किसान। मौजा गोरेगाव इथे जय किसान पट समिती गोरेगावच्या सौजन्याने 27, 28 आणि 29 डिसेंबर 2024 राज्यस्तरीय भव्य इनामी बैलांचा जंगी शंकरपट गोरेगाव रेल्वे टोळीच्या सुसज्ज अशा पटांगणावर ठेवण्यात आलेला होता। या पटामध्ये उपस्थित शंकरपटामध्ये उपस्थित सर्व जोडी मालक, प्रेक्षक बंधू भगिनी हा आपला शंकरपट 100 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंटरफेरन्स करून मागील 2-3 वर्षापूर्वीपासून या पटावरची बंदी हटवली। त्यांना परंपरा आणि आपण शेतकरी जे आपल्या शेतामध्ये 12 महिने काम करतो आणि त्यातल्या त्यात आपल्या बैलांना आपण स्वतःला आणि इतर सर्व शेतकरी वर्गांना एक आनंद साजरा करण्याचा उत्सव या शंकर पटाच्या निमित्त आपण सगळ्यांना संधी मिळते आणि आपण सर्वांना नमनजी जैन यांच्या हस्ते ग्रहण करावं। हाँ ये करो यहाँ हे विजेता जोडीचे आहेत दिलीप भाऊ येडे आणि पराजित जोडीचे संतोष मुकेश भाऊ राहंगाले। फार फार अभिनंदन। यानंतर 2 नंबरची पराजित जोडी, ज्या पराजित जोडीला फार फार अभिनंदन, धन्यवाद। यानंतरचे 1 नंबरची हरलेली जोडी, ज्यांच्याकरिता प्रथम प्राइज होता हरलेली जोडीच्या 5 फार फार अभिनंदन। आपल्या क्षेत्रातील गाजलेली जोडी आहे ही सोन्या जेपे मांडोबाई यांच्या जोडी हर्ष दिसेल कोराडी, हे 7 नंबरची मानकरी जोडी आहे। यानंतर 6व्या नंबरची मानकरी विजय जोडी आहे, त्याकरिता 10,000 रुपयाची पारितोषिक आहे। पारितोषिक करिता मी 6व्या नंबरची जोडी विजय जोडी आहे।
अर्जुन क्रिस्टल नागपूर पुरस्कार करिता अमित भाऊ रांगडाले यांना मी विनंती करतो की त्यांनी पाहुण्याच्या वतीने हे पारितोषिक अर्जुन क्रिस्टल नागपूर या जोडीला द्यावं. फार फार अभिनंदन, धन्यवाद. पुढच्या वाटचालीकरिता आपल्याला शुभेच्छा. यानंतर 5 नंबरची मानकरी जोडी ज्याकरिता आपण 13,000 रुपयाचे पारितोषिक ठेवण्यात आलं होतं. बिच्छू विराट चिल्लाटी 5 नंबरची विजय जोडी मालकांना विनंती आहे त्यांनी हा पुरस्कार रामलालजी कटरे नागपूर यांच्या हस्ते घ्यावं. रामलालजी कटरे नागपूर यांच्या हस्ते घ्यावं असे मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. मालक माननीय चव्हाणजी चिल्लाटी 5 नंबरची मानकरी. यानंतर 4 नंबरची विजयी मानकरी जोडी आहे रुद्रा पिस्टल चोरडी. 4 नंबर करिता 16,000 रुपयाचे पारितोषिक आहे. त्याकरिता अरविंदजी जायसवाल मी यांना विनंती करतो रुद्रा पिस्टल चोरडी यांना आपलं पारितोषिक द्यावं. सर्व फार अभिनंदन, धन्यवाद. पुढच्या वाटचालीकरिता मंडळाकडून आपल्याला शुभेच्छा. यानंतर 3 नंबरचे मानकरी 3 नंबर करिता 21,000 रुपयाचे पारितोषिक होते आणि ती 3 नंबर फटकवणारी मानकरी जोडी होती पांडी कजरी गोरेगाव. करिता मी श्री मुन्नालालजी राणे यांना विनंती करतो की त्यांनी यावं आणि पांडी कजरी गोरेगाव यांचे 3 नंबरचे पारितोषिक ग्रहण करावं. मी मल्लेशांजी येरोला यांना विनंती करतो की त्यांनी पारितोषिक. दिलीप भाऊ येडे यांना विनंती करतो त्यांनी सुद्धा यावं. यांच्याकडून मुन्नाभाऊ चव्हाण यांना 9,000 रुपयाचे बक्षीस मिळाले. त्यांनी सुद्धा मानवाईकाचे आतिथ्य ग्रहण करावं. यानंतर क्रमांक 2 ची विजयी मानकरी जोडी आहे. त्याकरिता आपण पुढच्या वाटचालीकरिता मंडळाकडून आपल्याला शुभेच्छा. यानंतर संपूर्ण 3 दिवसात गाजलेली 1 नंबरची मानकरी माननीय श्री रामलालजी कटरे यांची जोड सर्वांना माहित आहे. मिलन आणि सेरा नागपूर यांच्याकरिता सर्वप्रथम टाळ्या वाजवा. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले पारितोषिक पहिल्या नंबरच्या माननीय श्री आशिषजी बारेवार आणि सर्व आमच्या मान्यवराच्या हस्ते ग्रहण करावं. त्याचप्रमाणे एक प्रोत्साहन राशी म्हणून डॉक्टर अनिलजी देशमुख यांच्याकडून 1100 रुपयाचे निधी पारितोषिक होते ते सुद्धा त्यांनी ग्रहण करावं. वीडियो क्या रामलालजी कटरे 1 नंबर जोडीची मानकरी त्यांना पुन्हा विनंती करतो आजच्या गटाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक 31,000 रुपये त्यांनी ग्रहण करावं. बक्षीस वितरण आणि संपूर्ण गटाचे कार्यक्रम समापन झाल्याची मी घोषणा करतो. पुनश्च आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचा आभार व्यक्त करतो. सर्वांना